गेल्या आठवड्याभरापासून नाशिकमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढत असल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळे नाशिककर गेल्या आठवड्याभरापासून चांगलेच गारठल्याचं देखील बघायला मिळत आहे। नाशिकमध्ये थंडीचा पारा हा सातत्यानं घसरतोय। आज नाशिकमध्ये जवळपास 9 पूर्णांक एवढा पारा जो आहे तो घसरल्याचं बघायला मिळतं आहे। खरं तर नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी होती आणि त्यामुळे हिवाळासुद्धा त्याच प्रमाणात असेल असा अंदाज वर्तवला जात होता। गेल्या आठवड्यापासून नाशिकमध्ये थंडीचा कडाका हा सातत्यानं वाढत असल्याकारणाने एकीकडे या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी सकाळच्या सुमारास नाशिककर घराबाहेर पडून व्यायाम करत असल्याचं, मॉर्निंग वॉक करत असल्याचं बघायला मिळतं आहे। तर दुसरीकडे नाशिकचा गोदाघाट परिसर असेल, नाशिकचा सोमेश्वर भाग असेल, या ठिकाणी नदीच्या एकूणच डोहावर धुक्याची चादर देखील या ठिकाणी बघायला मिळते। त्यामुळे एक विहंगम असं दृश्य जे आहे ते सध्या नाशिकमध्ये बघायला मिळतं आहे। अर्थात असं असलं तरी पुढच्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याकारणाने नाशिककरांनी देखील आता लहान मुलांची आणि आबालवृद्धांची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।